खरं तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे, त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये. हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय. आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत. म्हणजे काही निवेदनं येत आहेत, की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलंटरीली ज्या पात्र होत नाहीयेत योजनेमध्ये, त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत, की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा अ, बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत. तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत, ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल, तर अशा पद्धतीचे येत आहेत. पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे, हा काही 3, 3.5, 4,000 मध्ये असेल आणि तो रोज 5-10, 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत. काही याच्यामधले डोमेसाइलचे आहेत, म्हणजे आता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत. ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या. त्या पद्धतीनं त्या लाभ घेत होत्या. काहींची इन्कम जे आहे 2.5 लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल. काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील. सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत. पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये. स्वइच्छेने व्हॉलंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी अ, योजनेमध्ये पात्र नाहीयेत, त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतायत, की आमचा लाभ जो आहे, तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येतायत, त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील. कारण जुलै, ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्याच्यामुळे कुठेही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाहीये. याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचंय आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाहीये. त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय, त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये. आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाहीये. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाहीये. ते साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असं धोरण पुढे पण अवलंबलं जाणार आहे. निश्चितपणाने. कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या, की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे. आत्ता डिसेंबरचा 1 महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे, तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे. पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता, तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला, तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता. त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत. काहींचे व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय, त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे, की बाबा आपलं काही डुप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं. काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल, पण नाव त्यांचं दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये, जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. ही नवीन योजना आहे. 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन. म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे
जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय. शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत, तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली, तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत. तसंच सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे, ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रूटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये. योजना नवीन असल्यामुळे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय. आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे, याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं, ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आत्ता 1च वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून. त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत. पण ही एक रूटीन प्रोसिजर आहे. आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे, की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे. आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये. तर त्या पद्धतीचे ॲप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही. कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाहीये आणि निर्णयही झालेला नाही. काही ज्यांनी व्हॉलंटरीली तुम्हाला अर्ज परत केलेले आहेत. कशा संदर्भातला? ते साधारणपणे हा मी सुरुवातीलाच सांगितलं, की हा जो डेटा आहे, हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो. रोज 5-6 ॲप्लिकेशन येतात. खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील. पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे, की आपण अपात्र आहोत. हे व्हॉलंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. काही ज्यांनी व्हॉलंटरीली अर्ज पुढे केलेले आहेत, की आमचे लाभ परत घ्या. अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? की ज्यांनी असे तर स्वतःहून आपणच केलं त्या आहे? ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे, की 4,000-4,500 महिला अशा आहेत, 4,000-4,500 आहेत. आमचा हा आकडा आहे जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे, ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतंय, तो रोज बदलत राहतो. आता साधारणपणे 3,500-4,000 असतील. पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही.